नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी परीक्षा झाली, 10वीचा निकाल सुद्धा लागला. आता इयत्ता 11वीच्या ॲडमिशनचे वेध लागले असतील तुम्हाला. 11वीला कुठं ॲडमिशन घ्यायचं आणि कुठल्या साईडला घ्यायचं, पुढं काय बनायचं, या सगळ्या गोष्टी तुमच्या फायनल झाल्या असतील, असं मी गृहीत धरतो. फायनल झाल्या नसतील तर लवकर फायनल करा, की बाबा मला काय करायचं आहे भविष्यामध्ये आणि त्या अनुषंगाने मी कुठे ॲडमिशन घेणार आहे. ITIला घेणार आहे, कॉलेजला 11वी-12वीला ॲडमिशन घेणार आहे, की बाबा डिप्लोमा करणार आहे, की अजून काही करणार आहे, तर ते लवकर ठरवून घ्या. कारण इयत्ता 11वीची ॲडमिशन प्रक्रिया लवकर सुरू होईल, परंतु त्या अगोदर ITIची ॲडमिशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. आणि ITIच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये फॉर्म ज्या लिंकवर भरायचा आहे, ती जी लिंक आहे, ती मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो. आता 11वीला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल कॉलेजमध्ये, तर 11वीसाठी ऑनलाईन फॉर्म जे आहे ते 19 तारखेपासून तुम्हाला भरायला सुरुवात होणार आहे. म्हणजे 19 मे पासून ऑनलाईन पद्धतीनं 11वीचे फॉर्म भरले जातील. मग त्या अनुषंगाने आपल्याला तयार राहायचं आहे. तर सुरुवातीला फॉर्म भरत असताना तुम्हाला काय लागेल, तर 10वीचा तुमची जी काही गुणपत्रिका आहे, तुमचा सीट नंबर लागेल तिथं ॲड करायला, ते मार्क तुम्हाला लागतील. किंवा तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड या छोट्या-मोठ्या गोष्टी सुरुवातीला तुम्हाला लागतील आणि त्यानंतर मग बाकी इतर कागदपत्र आहेत. तुमचा जातीचा दाखला असेल तुमच्याकडे तर तो लागेल. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, या ज्या काही गोष्टी आहेत, ही जी काही महत्त्वाची कागदपत्र आहेत, तर ती सगळी कागदपत्र आहेत त्यांची जुळवाजुळवी करून ठेवा. कारण ॲडमिशन प्रक्रिया आहे जी आहे, ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. दरवर्षी जर आपण बघितलं तर मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, त्यानंतर नागपूर, अमरावती, पिंपरी चिंचवड यांसारख्या मोठ्या-मोठ्या महानगरपालिका क्षेत्रातील कॉलेजेसमध्ये ॲडमिशन प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व्हायची आणि इतर जी काही सगळे कॉलेजेस आहेत ग्रामीण भागातले, तिथं ऑफलाईन पद्धतीने व्हायची. परंतु यावर्षी असं ठरवण्यात आलंय, की सगळी ॲडमिशन प्रक्रिया जी आहे, ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. त्यामुळे आपल्याला तयार राहायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म कसा भरायचा यावरती आपण सोमवारी चर्चा करूयाच. कारण सोमवारपासूनच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायची प्रक्रिया जी आहे, ती खऱ्या अर्थाने सुरुवात होणार त्या प्रक्रियेला. ठीक आहे, तर आताच्या चर्चेत इथेच थांबूयात. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी 11वीचे जे काही फॉर्म आहेत, ज्या लिंकवरती भरणार आहोत आपण, तर ती लिंक शेअर करतो आणि त्याचबरोबर ITIचे फॉर्म जे आहेत ते भरणं चालू आहे. तर ITIची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो. तर इतर काही महत्त्वाच्या अपडेट्ससाठी मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.